आपल्या घरात आपल्या मुलांची नातवंडांची लग्न होतात, ते लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला जातात, तेव्हा आपण त्यांना काही गोष्टींच्या सूचना द्याव्या. ऐकणं न ऐकणं स्वीकारणं हे त्यांचं नशीब, पण आपण त्यांना सांगू शकतो की बरेचदा अशा काही जुन्या राजवाड्यांमध्ये किंवा अशा काही एकांताच्या स्थळी ही मंडळी फिरतात, त्यानंतर तिथे फोटो काढतात, त्यानंतर त्या ठिकाणी वावर असतो, बसतात बराच वेळ. तर त्या ठिकाणी आता जे बरेच असे राजवाडे आहेत आपल्याकडचे की ज्या ठिकाणी युद्ध झालेली आहे, ज्या ठिकाणी नरसंहार झालेला आहे, ज्या ठिकाणी खूप असे अतृप्त जीव आजही आहेत, आणि अशा ठिकाणी जेव्हा आपला वावर होतो आणि त्याच्यामध्ये ती जेव्हा लग्नानंतरचा जो काही काळ की जो ज्यावेळेस आपल्याला सुरक्षेची गरज असते, म्हणजे हळदीचे काही दिवस असतात किंवा आपल्या नवीन आपण विवाहित जीवनात आपण प्रवेश केलेला असतो, त्यावेळेला काळजी घेणं फार आवश्यक असतं. मग त्या ठिकाणी जेव्हा आपला असा बेसावत वावर जेव्हा होतो, तेव्हा तिथली ती एनर्जी जर का त्यांना आपण आवडलो, जर का काय, तर ती आपल्यावर सोबत वावरू शकते. आणि मग ते त्यावेळेला लक्षात येत नाही, पण बरेचदा मग असं होतं की नंतर खूप खटके उडायला लागतात, भांडणं व्हायला लागतात, खूप चिडचिड व्हायला लागते, खूप राग होतं. मग लोकांना असं वाटतं की अरे लग्नापर्यंत सगळं नीट होतं, असं का झालं, नंतर का इतके सगळं दृश्य बदलतंय.